नमस्कार मित्रांनो, मी सुनील मुरमुरे आपल्या सर्वांचे परत एकदा चाणक्य टीचर या यूट्यूब चॅनलवर हार्दिक स्वागत करतो। तर आजच्या व्हिडिओमध्ये महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ पुणे बोर्ड परीक्षेच्या धर्तीवर सराव प्रश्नपत्रिका क्रमांक 2 उत्तरासहित वर्ग 10वा इतिहास व राज्यशास्त्र हे आपण पाहणार आहोत। या अगोदरच्या व्हिडिओमध्ये आपण इतिहास व राज्यशास्त्र प्रश्नपत्रिका क्रमांक 1 उत्तरासहित पाहिलेली आहे मित्रांनो। तर चला तर मग पुढे पाहूया। प्रश्न पहिला अ, दिलेल्या पर्यायापैकी योग्य पर्याय निवडून विधाने पुन्हा लिहा। यासाठी आपणास 3 गुण दिलेले आहेत विद्यार्थ्यांनो। यामध्ये पहिला प्रश्न, जगातील सर्वात प्राचीन शिलालेख डॅश डॅश संग्रहालयात ठेवलेला आहे। याचे पर्याय आहेत अ इंग्लंडच्या, ब अमेरिकेच्या, क जर्मनीच्या आणि ड फ्रान्सच्या। तर याचं योग्य उत्तर आहे ड फ्रान्सच्या। पुढचा प्रश्न, डॅश डॅश हे मराठी भाषेतील पहिले वृत्तपत्र होय। याचे पर्याय आहेत अ दीनबंधू, ब प्रभाकर, क केसरी आणि ड दर्पण। तर याचं उत्तर आहे ड दर्पण। तिसरा प्रश्न आहे, भाऊसाहेबांची बखर या बखरीत डॅश डॅश या लढाईचे वर्णन आहे। याचे पर्याय आहेत अ रायगड, ब पानिपतच्या तिसऱ्या, क प्लासीच्या आणि ड वसईच्या। याचं उत्तर आहे विद्यार्थ्यांनो ब पानिपतच्या तिसऱ्या। चला तर मग पुढे पाहूया। प्रश्न पहिला ब, पुढील पैकी चुकीची जोडी ओळखून लिहा। यासाठी आपणास 3 गुण दिलेले आहेत विद्यार्थ्यांनो। पहिला प्रश्न आहे अ, पहिला आहे हेरोडोटस ग्रीस, दुसरा आहे सीमा द बोआ जर्मनी, तिसरा आहे मायकेल फुको फ्रान्स आणि चौथा पर्याय आहे रेने देकार्त फ्रान्स। तर या 4 पैकी चुकीची जोडी आहे विद्यार्थ्यांनो सीमा द बोआ जर्मनी दुसऱ्या क्रमांकाची। चला तर मग पुढचा प्रश्न पाहूया। ब, लाल किल्ला उदयपूर, दुसरा आहे जंतर मंतर जयपूर आणि तिसरा आहे बृहदीश्वर मंदिर तंजावर आणि चौथा आहे कॅपिटल कॉम्प्लेक्स चंदीगड। याची चुकीची जोडी आहे विद्यार्थ्यांनो लाल किल्ला उदयपूर। क, यामध्ये पहिली जोडी आहे प्रभाकर आचार्य प्रके अत्रे, दुसरी जोडी आहे दर्पण बाळशास्त्री जांभेकर, तिसरी आहे दीनबंधू कृष्णराव भालेकर आणि चौथी जोडी आहे केसरी बाळ गंगाधर टिळक। तर यापैकी चुकीची जोडी आहे विद्यार्थ्यांनो प्रभाकर आचार्य प्रके अत्रे। प्रश्न दुसरा अ, दिलेल्या सूचनेप्रमाणे कृती करा कोणतीही 2। यासाठी आपणास 4 गुण दिले जातील विद्यार्थ्यांनो। यामध्ये पहिली कृती आहे ज्ञानोदयचे विशेष व छापलेल्या बातम्या। यामध्ये पहिला आहे 1857च्या संघर्षाच्या बातम्या, दुसरा आहे भारतात पहिली रेल्वे सुरू झाली, तिसरी कृती आहे पहिल्यांदा चित्र छापणारे वृत्तपत्र आणि चौथी कृती आहे आशिया व युरोप खंडाचे नकाशे छापले। तर अशा पद्धतीने आपण सूचनेप्रमाणे कृती पूर्ण करू शकतो विद्यार्थ्यांनो। चला तर मग पुढची कृती पाहूया। भारतातील जागतिक नैसर्गिक वारसा स्थळे। यामध्ये पहिला आहे सुंदरवन राष्ट्रीय उद्यान, दुसरा आहे मानव वन्यजीव अभयारण्य, तिसरा आहे केवलदेव राष्ट्रीय उद्यान आणि चौथा आहे पश्चिम घाट। तर अशा पद्धतीने आपण वारसा स्थळे घेऊन ही कृती पूर्ण करू शकतो विद्यार्थ्यांनो। चला तर मग पुढची कृती पाहूया। राष्ट्रवादी इतिहासकार ही कृती आपणास पूर्ण करायची आहे विद्यार्थ्यांनो। यामध्ये पहिलं आहे महादेव गोविंद रानडे, दुसरे आहे विष्णुशास्त्री चिपळूणकर, तिसरे आहेत रामकृष्ण गोपाळ भांडारकर आणि चौथे आहेत विनायक दामोदर सावरकर। चला तर मग पुढचा प्रश्न पाहूया। प्रश्न दुसरा ब, टिपा लिहा कोणतीही 2। यासाठी आपणास 4 गुण दिले जातील विद्यार्थ्यांनो। तर यामध्ये पहिला टिपा आहे ॲनल्स प्रणाली। याचे उत्तर आहे राजकीय अभ्यासाबरोबरच स्थानिक लोक तत्कालीन हवामान, व्यापार, शेती, तंत्रज्ञान, दळणवळण व संपर्काची साधने, सामाजिक विभागणी आणि समूहाची मानसिकता यांचाही अभ्यास करणे महत्त्वाचे मानले जाऊ लागले। या विचार प्रणालीलाच ॲनल्स प्रणाली असे म्हणतात। ॲनल्स म्हणजे
वार्षिक इतिवृत्त घटना ज्या काळात घडली तिचा केवळ राजकीय नव्हे तर तत्कालीन सामाजिक आर्थिक इत्यादी सर्वांगाने अभ्यास केला पाहिजे असे मानणारी ॲनल्स प्रणाली फ्रेंच इतिहासकारांनी प्रथम विकसित केली। पुढचा टिपा आहे वंचितांचा इतिहास। यावर टिपा असा लिहिता येईल विद्यार्थ्यांना आपणास, समाजाने ज्यांना सर्व अधिकारांपासून वंचित ठेवले, उपेक्षित ठेवले अशा समूहांच्या इतिहासाला वंचितांचा इतिहास असे म्हणतात। मार्क्सवादी इतिहास लेखनाच्या परंपरेतून वंचितांचा इतिहास लिहिण्याची परंपरा सुरू झाली। इटालियन तत्वज्ञ अँटोनियो ग्रामची याने इतिहास लेखनाची सुरुवात समाजाच्या तळाशी असलेल्या सर्वसामान्य लोकांपासून करण्याची कल्पना मांडली। भारतात महात्मा फुले व डॉक्टर आंबेडकर यांच्या लेखनात वंचितांच्या इतिहासाचा विचार दिसून येतो। लोक परंपरा हे वंचितांच्या इतिहास लेखनाचे एक महत्त्वाचे साधन मानले जाते। तिसरा आहे बेंगॉल गॅझेट। तर यावर टिपा आपणास असा लिहिता येईल विद्यार्थ्यांनो, बेंगॉल गॅझेट भारतातील पहिले वृत्तपत्र होय। जेम्स ऑगस्टस हिकी या आयरिश व्यक्तीने हे वृत्तपत्र सुरू केले। 29 जानेवारी 1780 रोजी हे वृत्तपत्र कोलकाता येथे सुरू करण्यात आले। हे वृत्तपत्र इंग्रजी भाषेत होते। कलकत्ता जनरल ॲडव्हर्टायझर या नावानेही ते ओळखले जात असे। बेंगॉल गॅझेटने भारतातील वृत्तपत्र सृष्टीचा पाया घातला। पुढील विधाने सकारण स्पष्ट करा। प्रश्न तिसरा आहे कोणतीही 2 प्रश्नांची उत्तरे आपणास लिहावयाची आहे विद्यार्थ्यांनो। तर यामध्ये 2 प्रश्नांची उत्तरे लिहिल्यास आपणास 4 गुण मिळतील विद्यार्थ्यांनो। यामध्ये पहिला प्रश्न, दूरदर्शन आणि इतिहास यांचे जवळचे नाते आहे। इतिहासाची आवड निर्माण करण्यात दूरदर्शन महत्त्वपूर्ण कार्य करते। ऐतिहासिक व पौराणिक विषयावरील मालिका सादर करताना इतिहासाचा सूक्ष्म अभ्यास करावा लागतो। भारत एक खोज, राजा शिवछत्रपती, रामायण, महाभारत अशा ऐतिहासिक व पौराणिक मालिका लोकप्रिय झाल्या होत्या। या मालिका तयार करताना तत्कालीन परिस्थिती, पोशाख, वागण्याच्या पद्धती, भाषा यांची माहिती असणाऱ्या इतिहास तज्ञांचीच गरज असते। खेळाडू, साहित्यिक, युद्ध, ऐतिहासिक प्रसंग, किल्ले, प्राणी जगत यांची माहिती सादर करतानाही त्याचा इतिहास सांगावाच लागतो। सामाजिक प्रश्नांची मांडणी असो वा शिक्षण, अर्थकारण, आरोग्य इत्यादी विषयावरील चर्चा असो, प्रत्येक ठिकाणी त्यासंबंधी भूतकाळातील घटनांचे दाखले द्यावेच लागतात। इतिहासाच्या या आवश्यकतेमुळेच दूरदर्शन व इतिहास यांचे नाते जवळचे आहे हे सिद्ध होते। तंत्रज्ञानाचा इतिहास अभ्यासावा लागतो। याचे कारण, लाखो वर्षांच्या वाटचालीत मानव प्रगतीच्या प्रत्येक टप्प्यात नवनवी कौशल्ये अवगत करीत गेला। दगडांपासून हत्यारे तयार करणे, शेतीचे तंत्र अशी वाटचाल करीत तो विज्ञान युगात आला। कृषी उत्पादन, वस्तूंचे उत्पादन, स्थापत्य, अभियांत्रिकी इत्यादी मध्ये बदल होत गेले। यांत्रिकीकरणामुळे उत्पादन वाढले। ही सर्व प्रगती समजून घेण्यासाठी आपल्याला तंत्रज्ञानाचा इतिहास अभ्यासावा लागतो। तिसरा प्रश्न, 18व्या शतकात इतिहास लेखनामध्ये वस्तुनिष्ठतेला महत्त्व येत गेले। 18व्या शतकात युरोपात तत्वज्ञान आणि विज्ञान या क्षेत्रामध्ये खूप प्रगती झाली। वैज्ञानिक पद्धतीचा विकास झाला। वैज्ञानिक पद्धतीचा वापर करून सामाजिक व ऐतिहासिक वास्तवांचाही अभ्यास करता येणे शक्य आहे असा विश्वास विचारवंतांना वाटू लागला। पुढील काळात युरोपात आणि अमेरिकेत इतिहास व इतिहास लेखन या संबंधी मोठ्या प्रमाणात विचारमंथन झाले। त्यामुळे अतिरंजितता, भाबडेपणा जाऊन इतिहासामध्ये वस्तुनिष्ठतेला महत्त्व येत गेले। चौथा प्रश्न, प्रादेशिक इतिहास लेखनाला चालना मिळाली। याचे कारण, इंग्रजी शिक्षणाने भारतीयात निर्माण झालेल्या आत्मजाणीवेने राष्ट्रवादी इतिहास लेखनास प्रवृत्त केले। ब्रिटिश अधिकाऱ्यांनी लिहिलेल्या भारताच्या पूर्वग्रह दूषित इतिहासाला भारताच्या विविध प्रांतातील इतिहास लेखकांनी विरोध केले। आपल्या प्रादेशिक वैशिष्ट्यांकडे इतिहासकारांचे लक्ष वेधले गेले। तरीही जेम्स मिलच्या लेखनातून वस्तुनिष्ठ दृष्टिकोनाचा अभाव जाणवतो। भारतीय संस्कृतीच्या विविध पैलू संबंधीचा त्याचा पूर्वग्रह दूषित दृष्टिकोन या ग्रंथातून स्पष्टपणे व्यक्त होताना दिसतो।
प्रश्न चौथा, दिलेल्या उतार्याचे वाचन करून त्यावर आधारित प्रश्नांची उत्तरे लिहा। यासाठी आपणास 4 गुण दिलेले आहेत विद्यार्थ्यांनो। चला तर मग पाहूया उतारा कशा पद्धतीने दिलेला आहे। जगातील सर्वात प्राचीन समजले जाणारे इसवी सन पूर्व 6वे शतक संग्रहालय मेसोपोटेमियातील या प्राचीन शहराचे उत्खनन करताना सापडले। हे उत्खनन ब्रिटिश पुरातत्वज्ञ लिओनार्ड वुली यांनी 1922 ते 1934 या काळात केले होते। हे संग्रहालय एनी गॉल्डी नावाच्या मेसोपोटेमियाच्या राजकन्येने बांधले होते। ती स्वतः त्या संग्रहालयाची संग्रहपाल म्हणून काम पाहत असे। या संग्रहालयात सापडलेल्या प्राचीन वस्तूसोबत त्या वस्तूंचे सविस्तर वर्णन करणाऱ्या अशा पद्धतीने हा उतारा आपणास येथे दिलेला आहे विद्यार्थ्यांनो। तर यावर आधारित प्रश्न आहेत। प्रश्न पहिला, जगातील सर्वात प्राचीन संग्रहालय कोठे सापडले व ते कोणी शोधले? तर याचे उत्तर आहे, जगातील सर्वात प्राचीन संग्रहालय मेसोपोटेमियातील ऊर या शहरात सापडले। ब्रिटिश पुरातत्वज्ञ सर लिओनार्ड वुली यांना ऊर या प्राचीन शहराचे उत्खनन करताना या संग्रहालयाचा शोध लागला। हे संग्रहालय कोणी बांधले होते? याचे उत्तर आहे, मेसोपोटेमिया राज्याची राजकन्या एनी गॉल्डी हिने ऊर येथील हे संग्रहालय बांधले होते। प्रश्न तिसरा, या संग्रहालयाचा विशेष कोणता आहे? याचे उत्तर, या संग्रहालयात सापडलेल्या प्राचीन वस्तूसोबत त्या वस्तूंचे सविस्तर वर्णन करणाऱ्या मातीच्या वाटिका, अक्षरे कोरलेल्या मातीच्या पाट्या होत्या। हा या संग्रहालयाचा विशेष आहे विद्यार्थ्यांनो। प्रश्न पाचवा, पुढील प्रश्नांची सविस्तर उत्तरे लिहा, कोणतीही 2। यासाठी आपणास 6 गुण दिले जातील विद्यार्थ्यांनो। प्रत्येक प्रश्नाला 3 गुण असे 2 प्रश्नांची उत्तरे आपणास योग्यरित्या लिहिल्यास 6 गुण मिळतील विद्यार्थ्यांनो। तर यामध्ये पहिला प्रश्न आहे, इतिहासाचार्य विका राजवाडे यांचे इतिहास लेखनातील योगदान स्पष्ट करा। याचे उत्तर आहे विद्यार्थ्यांनो, भाषाशास्त्र, व्युत्पत्तीशास्त्र आणि इतिहास लेखन यात मूलभूत संशोधन करणाऱ्या विका राजवाडे यांचे इतिहास लेखनातील योगदान पुढील प्रमाणे। राजवाडे यांनी मराठ्यांच्या इतिहासाची साधने असे शीर्षक असणारे 22 खंड संपादित केले। इतिहास म्हणजे भूतकालीन समाजाचे सर्वांगीण समग्र जीवन दर्शन हा विचार मांडला। केवळ राजकीय घडामोडी, सत्तांतरासाठी केलेली कट कारस्थाने आणि युद्धे यांच्याच हकीकती म्हणजे इतिहास नव्हे असे त्यांचे मत होते। आपला इतिहास आपणच लिहिला पाहिजे हा विचार त्यांनी भारतीय इतिहासकारांना दिला। अस्सल कागदपत्रांच्याच आधारे इतिहास लिहिला गेला पाहिजे याबाबत ते आग्रही होते। स्थल, काल व व्यक्ती या त्रयींनी बद्ध झालेल्या मानवी प्रसंगाचे वर्णन इतिहास लेखनात असायला हवे असे त्यांचे मत होते। इतिहासाचार्य राजवाडे यांनी केलेले ऐतिहासिक लेखन व मांडलेली मते हे इतिहास लेखनाला दिलेले मोठे योगदान आहे। उपयोजित इतिहासाचा वर्तमान काळाशी कसा सहसंबंध असतो? याचे उत्तर, इतिहासाद्वारे भूतकाळातील घटनांसंबंधीचे ज्ञान प्राप्त होते। या ज्ञानाचा उपयोग वर्तमान आणि भविष्य काळात सर्व लोकांना कसा होईल याचा विचार उपयोजित इतिहासात केला जातो। उपयोजित इतिहासाचा वर्तमान काळाशी संबंध पुढील प्रमाणे आहे। भूतकाळातील घटनांच्या आधारावरच मानव वर्तमानकालीन वाटचाल निश्चित करतो। आपल्या पूर्वजांचे कर्तृत्व, त्यांच्या वारसा याबद्दल त्याच्या मनात कुतूहल आणि आत्मीयता असते। या वारशाचा इतिहास, पूर्वजांनी निर्मिलेल्या कलाकृती, परंपरा यांचे ज्ञान उपयोजित इतिहासाच्या अभ्यासाने वर्तमान मानवाला मिळते। उपयोजित इतिहासाच्या आधारे या मूर्त आणि अमूर्त वारशाचे जतन करता येते। उपयोजित इतिहासाद्वारे वर्तमानातील सामाजिक आव्हानावर उपाय योजना करणे शक्य होते। वर्तमानातील समस्यांची सोडवणूक करता येते। भूतकालीन अनुभवावरून वर्तमानात सामाजिक उपयुक्ततेचे निर्णय घेणे शक्य होते। उपयोजित इतिहासाच्या अभ्यासाच्या आधारे वर्तमान काळाचे यथायोग्य आकलन आणि भविष्य काळासाठी दिशादर्शन होते।
प्रश्न तिसरा, कार्ल मार्क्स यांचा वर्ग सिद्धांत स्पष्ट करा. याचे उत्तर, 19व्या शतकाच्या उत्तरार्धात जर्मनीच्या कार्ल मार्क्स याने वर्ग संघर्षाचा सिद्धांत मांडला. त्यांच्या मते इतिहास हा अमूर्त कल्पनांचा नसून जिवंत माणसांचा असतो. मूलभूत स्वरूपावर व मालकीवर माणसांचे नातेसंबंध अवलंबून असतात. समाजातील सर्व घटकांना ही उत्पादन साधने समप्रमाणात मिळत नाहीत. उत्पादन साधनांच्या या असमान वाटपामुळे समाजाची वर्गावर आधारित विषम विभागणी होऊन वर्ग संघर्ष सुरू होतो. उत्पादन साधने ताब्यात असलेला वर्ग अन्य वर्गांचे आर्थिक शोषण करतो. मानवी इतिहास हा अशा वर्ग संघर्षाचा इतिहास आहे. प्रश्न चौथा, वृत्तपत्रांच्या इतिहासातील केसरी व मराठा या वृत्तपत्रांचे महत्त्व स्पष्ट करा. याचे उत्तर, स्वातंत्र्यपूर्व काळात अनेक उद्देशांच्या पूर्तीसाठी जी वृत्तपत्रे सुरू झाली त्यात केसरी व मराठा या वृत्तपत्रांचा समावेश होतो. गोपाळ गणेश आगरकर आणि लोकमान्य टिळक यांनी केसरी व मराठा ही वृत्तपत्रे 1881 साली सुरू केली. या वृत्तपत्रांचे स्वातंत्र्य लढ्याच्या काळात महत्त्वपूर्ण योगदान आहे. या वृत्तपत्रांनी स्वातंत्र्य प्राप्तीसाठी लोकांत जागृती घडवून आणली. तत्कालीन सामाजिक आणि राजकीय प्रश्नांना वाचा फोडली. तत्कालीन देशस्थितीवर प्रकाश टाकून सार्वजनिक हिताच्या प्रश्नावर विचारमंथन केले. बालविवाह, पुनर्विवाह अशा विषयावर मते मांडली. देशभाषेतील ग्रंथ, पाश्चात्य ग्रंथ, विद्या यावर चर्चा केली व त्यातील विचार लोकांपर्यंत पोहोचवले. एतदेशीय आणि विलायतेतील राजकारण यासंबंधी लेखन केले. ज्ञानप्रसाराबरोबरच नीतिमूल्यांची जोपासना केली. वाईट रूढी परंपरा यांच्यावर प्रखर टीका करून समाज प्रबोधन केले. प्रश्न 6, दिलेल्या पर्यायापैकी योग्य पर्याय निवडून विधाने पुन्हा लिहा. यासाठी आपणास 2 गुण दिलेले आहेत विद्यार्थ्यांनो. यामध्ये पहिला प्रश्न, महाराष्ट्रात स्थानिक शासन संस्था मध्ये महिलांसाठी %% जागा राखीव ठेवण्यात आलेल्या आहे. तर याचे पर्याय आहेत अ 25%, ब 30%, क 40% आणि ड 50%. तर याचं योग्य उत्तर आहे विद्यार्थ्यांनो ड 50%. यामध्ये प्रश्न दुसरा, भारतात डॅश पक्ष पद्धती अस्तित्वात आहे. तर याचे पर्याय आहेत, पहिला आहे एक पक्ष, दुसरा आहे द्विपक्ष, तिसरा आहे बहुपक्ष आणि चौथा आहे पक्षविहीन. तर या प्रश्नांचे उत्तर आहे क बहुपक्ष. प्रश्न 7, पुढील विधाने चूक की बरोबर ते सकारण स्पष्ट करा. यामध्ये कोणतेही 2 प्रश्नांची योग्य उत्तर लिहिल्यास आपणास 4 गुण मिळतील विद्यार्थ्यांनो. तर यामध्ये पहिला प्रश्न आहे, माहितीच्या अधिकारामुळे शासनाच्या कारभारातील गोपनीयता वाढली आहे. तर याचं उत्तर आहे, हे विधान चूक आहे, कारण लोकशाही अधिक सुदृढ होण्यासाठी आणि नागरिक व शासन यांचा परस्परावरील विश्वास वाढण्यासाठी शासन काय करीत आहे हे नागरिकांना माहीत असणे आवश्यक असते. पारदर्शकता आणि उत्तरदायित्व ही चांगल्या शासनाची वैशिष्ट्ये या अधिकारामुळे प्रत्यक्षात येतात. शासनाने व्यवहार अधिक खुले होण्यास या अधिकारामुळे मदत झाली. म्हणून माहितीच्या अधिकारामुळे शासनाच्या कारभारातील गोपनीयता कमी झाली आहे. एखाद्या घटक राज्यात केव्हा व किती टप्प्यात निवडणुका घ्यायच्या हे राज्य सरकार ठरवते. याचं उत्तर आहे, हे विधान चूक आहे. याचे कारण, निवडणुकीचे संपूर्ण संचालन करण्याची जबाबदारी निवडणूक आयोगाची असते. राज्य सरकारवर ही जबाबदारी टाकल्यास सरकार पक्षपाती धोरण अवलंबेल. म्हणूनच संविधानाने ही जबाबदारी पार पाडण्यासाठी स्वतंत्र निवडणूक आयोगाची स्थापना केलेली आहे. त्यामुळे एखाद्या घटक राज्यात केव्हा व किती टप्प्यात निवडणुका घ्यायच्या हे निवडणूक आयोग ठरवते. भारतीय लोकशाही जगातील सर्वात मोठी लोकशाही मानली जाते. याचं उत्तर, हे विधान बरोबर आहे, कारण भारतीय संविधानाने स्वातंत्र्यपूर्व काळातील मतदानाच्या अधिकारासाठी असणारी सर्व बंधने रद्द केल्यामुळे
मतदारांची संख्या वाढली आहे. संविधानाने स्वीकारलेल्या प्रौढ मताधिकाराच्या तरतुदीमुळे सर्व प्रौढ स्त्री पुरुषांना मतदानाचा अधिकार प्राप्त झाला आहे. सुरुवातीस मताधिकारासाठी असणारी 21 वर्षांची अट 18 वर्षे पूर्ण अशी केल्यामुळे मताधिकार अधिक व्यापक झाला. मतदाराची एवढी संख्या जगातील कोणत्याच लोकशाही देशात नाही, म्हणून भारतीय लोकशाही ही जगातील सर्वात मोठी लोकशाही मानली जाते. प्रश्न 8 अ. पुढील संकल्पना स्पष्ट करा. कोणत्याही एका प्रश्नाचे उत्तर आपणास लिहायचे आहेत. यासाठी आपणास 2 गुण दिलेले आहे विद्यार्थ्यांनो. तर यामध्ये पहिला प्रश्न, माहितीचा अधिकार. याचे उत्तर, शासनाने केलेल्या व्यवहारांची माहिती जनतेला मिळावी. शासन आणि जनता यांच्यात सुसंवाद साधला जाऊन परस्पराविषयी विश्वास वाढावा. यासाठी 2005 साली शासनाने माहितीचा अधिकार नागरिकांना दिला. गोपनीयतेच्या नावाखाली शासकीय कारभारातील गैरप्रकार या अधिकारामुळे दडपले जाऊ शकत नाहीत. शासनाचा कारभार पारदर्शी होण्यास आणि आपण जनतेला उत्तरदायी आहोत याची जाणीव या अधिकारामुळे शासनाला होते. माहितीच्या अधिकारामुळे लोकशाही आणि नागरिकांचे अधिकार यांचे सक्षमीकरण झाले. शासनाच्या कारभारातील गोपनीयता कमी होऊन शासनाचे व्यवहार खुले व पारदर्शी होण्यास मदत झाली आहे. निवडणूक आयोग. याचे उत्तर, लोकशाहीच्या यशस्वीतेसाठी ठराविक कालावधीत निवडणुकांची गरज असते. या निवडणुका खुल्या वातावरणात घेण्यासाठी स्वतंत्र यंत्रणा निवडणूक आयोगाची निर्मिती केली जाते. या यंत्रणेत एक मुख्य आयुक्त व अन्य 2 निवडणूक आयुक्त असून त्यांची राष्ट्रपतीकडून नेमणूक होते. या 3ही आयुक्तांचा दर्जा व अधिकार समान असतात. निवडणुकीच्या तारखा जाहीर करण्यापासून निवडणुकांचे निकाल जाहीर करण्यापर्यंत निवडणुकीची सर्व प्रक्रिया निवडणूक आयोगाच्या नियंत्रणेखाली चालते. निवडणूक आयोगाकडे स्वतःचा स्वतंत्र कर्मचारी वर्ग नसतो. शासकीय अधिकारी, कर्मचारी, शिक्षक यांच्या मदतीने निवडणूक प्रक्रिया पार पाडली जाते. आयोगाच्या खर्चासाठी स्वतंत्र आर्थिक तरतूद केलेली असते. प्रश्न 8 ब. दिलेल्या सूचनेनुसार कृती करा. कोणतीही एक कृती आपणास येथे योग्य करावयाची आहे विद्यार्थ्यांनो. यासाठी आपणास 2 गुण मिळतील. तर यामध्ये पहिली कृती जी आहे, लोकशाही सुशासनाची वैशिष्ट्ये. तर ही कृती आपणास अशा पद्धतीने सोडवता येईल विद्यार्थ्यांनो. न्याय व सर्वसमावेशक विकास. दुसरा आहे, जनतेच्या मागण्यांना प्रतिसाद देणारे सरकार. तिसरा आहे, पारदर्शी कारभार. आणि चौथा आहे, प्रभावी व कार्यक्षम सरकार. निवडणूक आयोगाची कार्य. यामध्ये पहिला आहे मतदार याद्या तयार करणे. दुसरा आहे निवडणुकीचे वेळापत्रक जाहीर करणे. तिसरा आहे उमेदवारांच्या अर्जाची छाननी करणे. आणि चौथा आहे निवडणुकीचा निकाल जाहीर करणे. प्रश्न 9 पुढील प्रश्नांची थोडक्यात उत्तरे लिहा. कोणत्याही एका प्रश्नाचे उत्तर योग्य लिहिल्यास आपणास 2 गुण येथे मिळतील विद्यार्थ्यांनो. तर यामध्ये पहिला प्रश्न पहिला, सामाजिक न्याय प्रस्थापित करणे म्हणजे काय? याचे उत्तर, सामाजिक न्याय प्रस्थापित करणे म्हणजे ज्या सामाजिक बाबीमुळे, विचारामुळे व्यक्तीवर वा काही लोकसमूहावर अन्याय होतो त्या बाबी वा ते विचार नष्ट करणे. व्यक्ती म्हणून सर्वांचा दर्जा समान मानणे व तशी धोरणे आखणे. जात, धर्म, भाषा, लिंग, वंश, जन्मस्थान, संपत्ती इत्यादीवर आधारित श्रेष्ठ कनिष्ठ असा भेद न करता समान वागणूक देणे. सर्वांना विकासाची समान संधी देणे. मतदानासाठीच्या कोणत्या अटी निश्चित करण्यात आल्या आहेत? याचे उत्तर, मतदानासाठी पुढील अटी निश्चित करण्यात आल्या आहेत. यामध्ये पहिली अट आहे, मतदान करणारी व्यक्ती भारतीय नागरिक असावी. तिचे वय 18 वर्षे पूर्ण असावे. मतदार यादीत त्या व्यक्तीचे नाव असले पाहिजे. मतदान करताना त्या व्यक्तीकडे निवडणूक आयोगाने
दिलेले ओळखपत्र वा अन्य मान्यताप्राप्त ओळखपत्र असले पाहिजे। चला तर मित्रांनो, भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये एका नवीन माहितीसह। तोपर्यंत धन्यवाद। असेच व्हिडिओ मिळवण्यासाठी आपल्या चाणक्य टीचर या ग्रुपला लगेच सबस्क्राइब करा व व्हिडिओ आवडल्यास पुढे शेअर करा। धन्यवाद।